नमस्कार. कथाकथन 65. कथेचं नाव आहे ध्यास वक्तृत्वाचं. ध्यास वक्तृत्वाचं. डेमॉस्थेनिस नावाचा मुलगा ग्रीसमध्ये जन्माला आला. त्याची लहानपणापासूनच इच्छा होती की आपण मोठेपणी उत्तम वक्ता बनायचं. परंतु उत्तम वक्ता होण्यासाठी जे काही गुण लागतात ते त्याच्याकडे नव्हते. बरं, गुण नव्हते ते जाऊ दे, परंतु त्याच्याकडे 2-3 दोषच होते. पण जिद्द जबरदस्त होती, इच्छाशक्ती जबरदस्त होती की मी उत्तम वक्ता बनणारच. त्याच्याकडे 2-3 दोष कोणते पहा. त्याच्यामध्ये 2-3 दोष कोणते होते तर एक, तो बोबडा बोलायचा आणि तो उत्तम वक्ता व्हायला निघाला. तो बोबडा बोलायचा, पहिला दोष. दुसरा दोष, त्याला दम्याचा आजार होता. आणि तिसरा दोष की तो बोलत असताना तो खांदे उडवायचा. बोलत असताना तो खांदे उडवत असत. असे 3 दोष त्याच्यामध्ये होते. पण इच्छाशक्ती जबरदस्त होती की मी उत्तम वक्ता बनणारच. आता त्यांनी हे 3 दोष कसे घालवले पहा. पहिला दोष कोणता की तो बोबडा बोलायचा. मग हा दोष नाहीसा करण्यासाठी त्यांनी काय केलं पहा. शाडूच्या 2 गोट्या घेतल्या आणि माळावरती गेला. आणि माळावर गेल्यानंतर त्या 2 गालामध्ये शाडूच्या गोठ्या ठेवल्या आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. शाडूच्या गोठ्या त्या ठेवल्या आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. दररोज सराव, माळावर यायचा, त्या शाडूच्या गोठ्या गालामध्ये ठेवायचा, मोठमोठ्याने ओरडायचा. दररोज प्रॅक्टिस, दररोज सराव, दररोज रियाज. बस हळूहळू त्याची जीभ हलकी झाली, वळणदार झाली. तो स्पष्टपणे बोलू लागला, तो शुद्ध बोलू लागला. एक दोष नाहीसा केला. आता दुसरा दोष, तर त्याला दम्याचा आजार होता. तो दम्याचा आजार घालवण्यासाठी त्यानं काय केलं पहा. त्याच्या घराच्या पाठीमागे टेकडी होती. त्या टेकडीवरती चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा. दररोज सराव, दररोज रियाज, दररोज प्रॅक्टिस. हळूहळू त्याची फुफ्फुसे कार्यक्षम बनली. तो दीर्घ श्वसन घेऊ लागला. त्याचा दमा पळून गेला. 2 दोष घालवले, नष्ट केले. तिसरा दोष, तो बोलत असताना खांदे उडवत असे. बोलत असताना खांदे उडवत असे. हा दोष कसा घालवला पहा. त्याने घरामध्ये आड्याला, तुळीला उलट्या 2 तलवारी टांगल्या, बांधल्या आणि त्या तलवारीची टोके खांद्याला टच होत होती, स्पर्श करत होती. आणि दररोज त्या तलवारी खाली उभारून प्रॅक्टिस करू लागला, संभाषण करू लागला, बोलू लागला, भाषण करू लागला. चुकून जर खांदा उडवलाच तर ती तलवारीची टोकं टोचायची.
जखम व्हायची, रक्त यायचं, जखम चिघळायची, दररोज सराव, दररोज त्या तलवारीखाली उभा राहायचा आणि बोलायचा, भाषण करायचं. चुकून जर खांदा उडवलाच तर सुकलेली जखम पुन्हा चिघळणार, पुन्हा रक्त येणार. दररोज प्रॅक्टिस, दररोज सराव. नंतर त्याच्या हळूहळू लक्षात आलं, चुकून जर आपण खांदा उडवलाच तर सुकलेली जखम पुन्हा चिघळणार, पुन्हा रक्त येणार. हे त्याच्या हळूहळू लक्षात आलं आणि अशा तऱ्हेनं सतत प्रॅक्टिस केल्यानं खांदा उडवण्याची जी सवय आहे ती कमी झाली, नष्ट झाली. हे 3 दोष त्याने घालवले. पण जिद्द होती, मी उत्तम वक्ता बनणारच. मग त्यानं काय केलं, अनेक पुस्तकं वाचली. डेमॉस्थेनेसनी अनेक पुस्तके वाचली, अनेक ग्रंथ वाचले, टिपणं काढली, टाचणं काढली, अनेक विषयांवर चिंतन केलं, वेगवेगळ्या विषयांवर चिंतन केलं, एकांतात जबरदस्त प्रॅक्टिस केलं आणि डेमॉस्थेनेस जगामध्ये प्रेरणादायी वक्ता बनला, ओजस्वी वक्ता बनला, तेजस्वी वक्ता बनला, फरडा वक्ता बनला, उत्तम वक्ता बनला. बघा, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. त्याची जिद्द काय होती, ध्यास वक्तृत्वाचा, मी उत्तम वक्ता बनणारच. बघा, जिद्द जबरदस्त, संघर्षाच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर डेमॉस्थेनेस प्रेरणादायी वक्ता बनलेला आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.